चला जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सन्माननीय चंद्रशेखर प्रभू यांचं स्वागत करूया आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्याच मुखातून होऊ द्या प्लीज. आजच्या या सभेमध्ये आवर्जून उपस्थित असलेल्या या वर्सोव्याच्या वाघिणी शारदाताई आणि बाकीच्या सर्व योगायोग पहा की उद्या जागतिक महिला दिवस आहे आणि त्याच्या एक दिवस आधी वर्सोव्याच्या महिलांनी पूर्ण वर्सोव्यामध्ये एक नवीन क्रांती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्याकरता आज सर्व जमलेले आहेत या ठिकाणी. काय क्रांती आपण करतो आहोत? नेहमी आपण आपल्या व्यवसायामध्ये असतो, कामधंदा बघत असतो, मासेमारीचा आपला धंदा आहे आणि जास्तीत जास्त ताजे मासे लोकांपर्यंत कसे घेऊन जायचं या कामामध्येच आपण व्यस्त असतो. या कामामधून आपल्याला वेळ मिळतो न मिळतो आपल्या घराकडे, आपलं घर कसं असेल, आपल्या मुलाबाळांचं काय होईल, आपली नातवंड कुठे राहतील याच्याविषयी काळजी करायला आपल्याकडे वेळ राहत नाही. मुंबई ही मुंबई नंतर आली. आपल्यापैकी फार कमी लोकांना माहीत असेल की मुंबईच्या महानगरपालिकेच्या आधी 2 महानगरपालिका होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या आधी एक महानगरपालिका बांद्र्याची महानगरपालिका, ही मुंबई महानगरपालिकेच्या 9 वर्ष आधी, मुंबई महानगरपालिकेला आज 150-200 वर्ष झाली, त्याच्या 9 वर्ष आधी बांद्र्याला महानगरपालिका होती आणि दुसरी महानगरपालिका कुर्ल्याला होती. कुर्ल्याच्या महानगरपालिकेने ठराव केला की मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचं विलीनीकरण करा. वांद्र्याच्या महानगरपालिकेने सांगितलं मुंबई घाणेरडी आहे, वांद्रा सुंदर आहे, आम्हाला मुंबईमध्ये विलीनीकरण करायचं नाही आहे. जर मुंबईला यायचं असेल तर मुंबई वांद्र्यात विलीनीकरण करा आणि अख्ख्या शहराला वांद्रे नाव ठेवा. हा इतिहास आहे, फार कमी लोकांना माहिती आहे. आणि वांद्र्याच्या एकंदरीत अखत्यारीमध्ये जितकी गावं होती, वांद्रे नगरपालिकेच्या अखत्यारीत जी गावं होती त्याच्यात खारदांडा, त्याच्यात वर्सोवा होतं. हे इतिहासात लिहिलेलं आहे. त्यामुळे कोणी सांगायची गरज नाही. ही संपूर्ण मुंबई वसली त्याच्या आधीपासून वर्सोवा या ठिकाणी आहे आणि या वेसाव्याचा कोळी समाज हा मुंबईचा आद्य नागरिक आहे. समुद्राजवळ राहणारे कोळी आणि मिठाचा व्यवसाय करणारे, मीठ उगवणारे आगरी यांनी ही मुंबई टिकवली, जगवली. आणि जी मुंबईची मुंबादेवी आहे त्या मुंबादेवीला एकंदरीत पूर्ण मुंबईच्या मुंबादेवीच्या मंदिराला कळस चढवण्याचं काम हे सगळ्यात आधी कोळी समाजानं केलं. महालक्ष्मीचं मंदिर जे बांधलं त्या मंदिराला देणगी जर कोणी दिली असेल
तर वरळी कोळीवाडा, महालक्ष्मी, चौपाटीतले कोळी यांनी मिळून त्या ठिकाणी संबंध ते मंदिर बांधलं. आता फार कमी लोकांना हे माहिती आहे की आज या ठिकाणी मुंबादेवीचं मंदिर आहे तिथे ते मंदिर नव्हतं. 700 वर्षापासून हे मंदिर कुठे होतं? हे मंदिर विटी स्टेशन मध्ये होतं. आज जिथे विटी स्टेशन बांधण्यासाठी या मंदिराची जागा ब्रिटिशांना पाहिजे होती. त्यामुळे कोळी समाजानं त्या ठिकाणी धरणं धरलं की आम्ही उपासाला बसू, आम्हाला मारून टाका, पण आमच्या मंदिराला पर्यायी जागा मिळाल्याशिवाय इथे स्टेशनही होणार नाही आणि रेल्वे लाईनही होणार नाही. आणि मग ब्रिटिशांनी पूर्ण मुंबईतल्या जुना, मग पाचकळशी लोक होती, कोळी समाजातले होते, आगरी समाजातले होते, या सगळ्यांना एकत्र घेऊन वेगवेगळी ठिकाणं पाहिली की जिथे पाणी पाहिजे, मंदिराकडे जात असताना आंघोळ करून जायला पाहिजे, त्यामुळे त्या ठिकाणी तलाव पाहिजे. तर मोठा तलाव असणारं एक ठिकाण घेतलं आणि त्या तलावाच्या काठावर विटी स्टेशन बांधण्यासाठी जे मंदिर होतं ते तिथून मिरवणुकीनं हलवलं. आणि त्या मिरवणुकीत त्या वेळेला मुंबईची एकंदरीत लोकसंख्या 25,000 होती. मिरवणुकीत 13,900 लोक हजर होती. आणि ते मिरवणुकीत ती देवी आणली आणि तिची प्रतिष्ठापना आज ज्याला आपण मुंबादेवी म्हणतो तिथे आहे. खरं तर विटी स्टेशन हे मुंबादेवीचं मंदिर होतं. ते मंदिर तिथून हटल्यानंतर आज जे विटी स्टेशन, ज्याला आता आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणतो, ते त्या ठिकाणी उभं राहिले. हे किती लोकांना माहिती आहे? शहराचा इतिहास पिढ्या निघून गेल्या की लोक विसरून जातात. पण या मातीचे आपण आहोत आणि या मातीत राहण्याचा अधिकार आपला आहे. उर्वरित मुंबई नंतर आली, आधी आम्ही आलो. ही मुंबई आमची आहे, ही माती आमची आहे. इथे आम्हाला काढणारे कोण हे सांगण्याचा अधिकार केवळ कोळी समाजालाच आहे, आणखी कोणालाही नाही. पण इथे काय झालं? इथे ही जमीन माझी म्हणून सांगण्याऐवजी तुम्ही 4 चौघांना निवडून दिले, सांगितलं जा आणि या जमिनीचं पुढच्या पिढीसाठी संरक्षण करा. पण संरक्षण करायचं सोडून द्या. ती जमीन कोणा बिल्डरला देण्यासाठी ठरवली. आणि संस्थेमध्ये किती 3,000 मेंबर होते. किती मेंबर होते? 3,700 मेंबर. 3,700 मेंबर संस्थेत असताना त्यापैकी किती जणांना घरं मिळणार? 300 लोकांना घरं देणार. बाकीच्यांना काय? बाकीच्यांना घंटा विटी स्टेशनची. तिथून मंदिर हलवल्यावर आता विटी स्टेशनमध्ये आपल्याला काय मिळालं? ट्रेनमध्ये येण्या जाण्याचं काम. 300 लोकांना घरं आणि 3,400 लोकांवर अन्याय. अहो, ब्रिटिशांनी आणि मोगलांनी सुद्धा इतका अन्याय केला नव्हता. इतका अन्याय तुम्ही निवडून दिलेल्या लोकांनी तुमच्यावर करावा, याच्या इतकं हास्यास्पद किंवा लांछनास्पद शर्मेची बाब कोणती होऊ शकत नाही. कोणत्या तोंडानं बाप आपल्या बापाची, आजोबाची, पणजोबाची जागा, 300-400 वर्षापासून राहत असलेली जागा
ती आपल्या पुढच्या पिढीला न देताना 300 लोकांनी बळकवायची आणि बाकीच्यांना काही नाही. हा कोणता न्याय आहे? या देशाच्या घटनेमध्ये देश स्वतंत्र झाल्यावर पहिली गोष्ट सांगितली गेली की कसेल त्याची जमीन. जो ज्या जमिनीवर बीज बोतो, बीज त्या ठिकाणी टाकतो, तो त्या जमिनीचा मालक. त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये राहील त्याचं घर. जो ज्या जागेवर राहतो त्या जागेवर मालक होण्याचा त्याचा अधिकार आहे. हे कायदा सांगतो. हा कायदा मी तयार केलेला नाही, कायदे पंडित तिथे समोर बसलेले. कायदा म्हणतो की वेसाव्या गावातल्या प्रत्येक कोळी समाजाचा प्रत्येक माणूस, प्रत्येक मुलगा याचं पुनर्वसन करणं, त्याला उत्तम घरात राहण्याची सोय करणं ही तुमच्या संस्थेचं कर्तव्य आहे असं कायदा सांगतो. पण तुम्ही निवडून दिलेले काही लोक म्हणतात आम्ही कायद्यानं चालतो. म्हणजे काय? कायद्या आणि मग चालतो. आपण म्हणतो कायद्यानं चल, ते म्हणतात कायद्या आणि मग चला. कायद्याचं असं वेगळं विडंबन करणारी लोक आपल्यामध्ये दुर्दैवानं जन्माला आली. हे आपलं दुर्दैव आहे. और शरम नाही वाटत त्यांना? आपण साधं जेवत असताना, पूर्वीच्या काळची पद्धत होती बरं का, जेवणाला ताट वाढलं की आधी नमस्कार करावा, त्यानंतर ओंजळीमध्ये पाणी घेऊन चारी बाजूला टाकावं. किडे मुंग्यांना तहान लागली तर ते पाणी लागेल. आणि भाकरी किंवा भात थोडा काढून ताटाच्या बाजूला ठेवावा आणि त्याच्यावर पाणी टाकावं. म्हणजे आपण जेवत असताना कुटुंबाच्या लोकांना तर जेवणात सहभागी करतोच, पण ज्यांचा आपल्याशी काही संबंध नाही ते किडे मुंगे उडणाऱ्या पक्ष्याकरताही आपण जेवण ठेवतो. आणि इथे तुमचीच माणसं, त्यांना तुमच्याच संघटनेमध्ये 3700 लोक आहेत, पण 300 लोक सोडून बाकीच्या 3400 लोकांना तुम्ही रस्त्यावर आणता. कोणत्या पद्धतीची लोक आहेत? आणि मग मत मागायला येताना सांगता अरे तू माझा भाऊ आहेस, तू माझा मामा आहेस, तू माझा भाचा आहे, तू माझा. अरे नाती काय सांगता? गीता वाचता का? गीता काय सांगितलं होतं कृष्णाने अर्जुनाला? अर्जुन त्या ठिकाणी रणांगणात गेल्यावर पूर्ण कौरव सैन्य समोर, कोट्यावधी लोकांचं सैन्य. अर्जुनाने बघितल्याबरोबर अर्जुन रथातून उतरला. एका बाजूला ज्याने लहानाचं मोठं केलं आणि धनुर्विद्येचं शिक्षण दिलं ते भीष्म पितामह, दुसऱ्या बाजूला जे गुरु ते द्रोणाचार्य, आजोबा गुरु. तिसऱ्या बाजूला कोण? तर सख्या काकांची मुलं 100 कौरव. चौथ्या बाजूला वेगवेगळ्या लोकांचे नातेवाईक. अर्जुन म्हणाला की मी माझं शस्त्र यांच्या विरुद्ध कसं उगारणार? हे माझेच आहेत. कोण माझा चुलत भाऊ, कोण माझा मावस भाऊ, कोण माझा मामे भाऊ, कोण माझा आते भाऊ,
कोण माझा काका, कोण माझा मामा, कोण माझा आजोबा, यांना मी मारणार? श्रीकृष्णाने तेव्हा अर्जुनाला गीता सांगितली. काय म्हणाले श्रीकृष्णाने? श्रीकृष्ण म्हणाले की तू इथे कशाला आहेस? हे तुझे काका मामा, तुझ्या पूर्वजांची ही जमीन आहे. तू या जमिनीचा भाग आहेस. तू या जमिनीचा हिस्सा मागितलास, जे कायद्याला धरून होतं. कारण या जमिनीवर त्यांचा जितका अधिकार तितकाच तुझा अधिकार होता. तू त्यांना हात जोडून सांगितलं, अर्ध राज्य नको, 100 गावं नको, 10 गावं नको, किमान 1 गाव तरी द्या. आम्ही तेवढ्या एका गावाचं राज्य करून राजे म्हणून जगू. कारण राजघराण्यात आमचा जन्म झालेला आहे. आमचे आणि तुमचे आजोबा एक होते. पण या भावांनी सांगितलं, 1 इंच जमीन देणार नाही. हे कृष्णाने त्यांना आठवण करून दिली. ते म्हणाले, तुझ्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये तुझा अधिकार असताना 1 इंच जमीन न देणं हा तुझ्यावर केलेला अन्यायच नाही, तर अधर्म आहे. धर्म काय म्हणतो की ज्याचा जो अधिकार आहे त्याला मिळवून देणं हा आपला धर्म. आणि अधर्म काय म्हणतो की धर्माने ज्याला जे मिळालं पाहिजे त्याला ते वंचित ठेवणं हा अधर्म. तू धर्म पाळलास अर्जुना, त्यांनी पाळला नाही. जो धर्म पाळतो तोच खरा नातेवाईक. जो धर्म पाळत नाही तो आपला नाही. तू सत्याच्या बाजूने आहेस, ते असत्याच्या बाजूने आहे. ही लढाई काका मामा आजोबा गुरु आणि तुझ्यामध्ये नाही. ही लढाई सत्य विरुद्ध असत्याची आहे. अधिकार तुझे आहेत, डावललं त्यांनी आहे. ते किती नात्यातले असतील तर आज त्यांच्या बरोबर युद्ध केलं पाहिजे. मी तुझ्या पाठीशी आहे असं कृष्णाने त्यावेळेला सांगितलं. आणि मग अर्जुनाने आपला गांडीव धनुष्य घेतला आणि त्याची टंकार जगामध्ये लोकांनी ऐकली. आणि महाभारतात एक एक करून ज्यांनी अन्याय केला त्या सगळ्यांचा खात्मा झाला. आज अन्याय कोणावर आहे? जमीन कोणाची? 3700 लोकांनी. लुबाडली कोणी? 300 लोकांनी. धर्म कोण करतंय? 3400 लोक. अधर्म कोण करतंय? जमीन लुबाडणारे 300 लोक किंवा त्याच्यापैकी जे लोक आपल्या बरोबर नाहीत ते. युद्ध कोणाशी आहे? धर्म विरुद्ध अधर्म. जे त्या वेळेला महाभारतात झालं तेच आज वर्सोव्यात होत आहे. आपण कोणाच्या बाजूने राहणार? धर्माच्या बाजूने का अधर्माच्या बाजूने? बोला, धर्माच्या बाजूने राहणार की नाही? आणि मग धर्माच्या बाजूने जर राहिला तर कोण काका नाही, कोण मामा नाही, कोण भाचा नाही, कोण आजोबा नाही. मत मागायला आले तर हात जोडून सांगा, तुम्ही अधर्म करताय. हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्धात अधर्म करणाऱ्यांना आम्ही मत देणार नाहीत.
बरोबर आहे? देणार का अशा लोकांना मतं तुम्ही? ज्यांनी तुमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला त्यांना मतं देणार का? अहो आवाज द्या, उत्तर नाही येत आहे माझ्यापर्यंत. नाही देणार ना? सगळे बरोबर आहे की नाही तर तुम आगे जाओ प्रभू साहब, हम कपडा संभालताय, असं नाही करणार ना? मला कोणीतरी सांगितलं एका शाळेच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी मेहनत करून कोणाला तरी निवडून दिलं आणि एका रात्रीत त्याला खोके मिळाले आणि तो पलटी मारली, असं कोणीतरी सांगितलं. किती खरं आहे मला माहित नाही. पलटूराम इथे पण आहेत का? पलटूराम म्हणजे निवडून एकाने द्यायचं, एका पॅनल मधून उभं राहायचं, निवडून यायचं आणि निवडून आल्याबरोबर पलटी मारायची. ताई कांगली लोक निवडून द्या, यादी चांगली बनवा, नाहीतर तुमच्या पॅनल मध्ये येतील, निवडून येतील आणि रात्री खंबा गाडला की उलटी. अशा लोकांना नका घेऊ तुमच्या याच्यामध्ये. अर्जुनाने पलटी मारली नाही, युधिष्ठिराने पलटी मारली नाही, भीमाने पलटी मारली नाही आणि म्हणून महाभारत ते जिंकले. 5 होते आणि समोर सहस्त्र लोक होते पण 5 लोक जिंकले. कारण त्यांच्या बरोबर सत्य होतं, त्यांचे अधिकार होते, त्यांच्या बरोबर सत्य होतं. तर सत्य आणि असत्याची लढाई जी आहे त्याच्यात नेहमीच सत्याचा विजय होतो आणि सत्याच्या बाजूने जे राहतील त्यांचा विजय हा अटळ आहे. काही दिवस आपल्याला वाटेल की काय असं आणि काय तसं, पण त्याची काळजी करू नका. आता पुनर्विकासाकडे येऊ. 2 दिवसापूर्वी मुंबईच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की जे अधिकारी स्वयंविकासाला पाठिंबा देत नाही किंवा स्वयंविकासाचा पुरस्कार करणाऱ्या लोकांना मदत करत नाही किंवा स्वयंविकासाच्या सभा घेणाऱ्या लोकांना बाधा आणतात, त्यांची यादी आणा, त्यांच्यावर काय कारवाई करायची ते आम्ही करतो. फडणवीसांचं भाषण घेऊन जरा पोलीस स्टेशनला ऐकू द्या बरं, म्हणजे सगळ्यांना कळेल की गृह खात्याचे मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री हे स्वयंविकासाच्या बाजूने आहे आणि 3700 लोकांना या जमिनीवर स्वयंविकास पाहिजे आहे. जे मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्र राज्याला करायला तेच आपण करतो आहोत, कोणतीही चूक करत नाही आहे. जे सरकार जे आपल्याला सांगतंय, काय म्हणतंय सरकार, स्वयंविकास आणि बिल्डरच्या विकासामध्ये फरक काय? तर 13 सप्टेंबर 2019 साली गव्हर्नमेंटचा GR निघाला. काय म्हणते त्या GR मध्ये? त्या GR मध्ये असं म्हणते की बिल्डरच्या माध्यमातून विकास करणाऱ्याला जितका FSI मिळतो त्या FSI पेक्षा 10% अधिक FSI स्वयंविकासाला मिळणार. काय म्हणते त्या GR मध्ये की बिल्डरच्या विकासाला ज्या परवानग्या देण्याची यंत्रणा असते त्याच्याऐवजी स्वयंविकास करत असताना जी यंत्रणा आहे ती 1 विंडो सिस्टीम असेल, म्हणजे सामान्य माणसाला 10 ठिकाणी 10 टेबलावर जाऊन भिका मागण्याची गरज नाही. एक IAS अधिकारी स्वयंविकासाकरता नेमला जाईल, सगळी कागदपत्र त्यांच्याकडे दिली जातील आणि ते मिळून ठरवतील की सगळे परमिशन घेऊन 6 महिन्याच्या आत आपल्याकडे आणून देणार. याला स्वयंविकास म्हणतात. आणखी काय म्हणतोय तो GR
महाराष्ट्र सरकारने काढलेला जी.आर, देवेंद्र फडणवीसांनी त्या जी.आरची अंमलबजावणी करण्याकरता केलेलं भाषण, हे जरा ऐकावं सर्व अधिकाऱ्यांनी. काय म्हटलंय त्यांनी? बिल्डरकडे आपण गेलो तर आपल्याला स्टॅम्प ड्युटी बाजार भावाच्या 6% द्यावं लागते, पण स्वयंविकासात जर आपण गेलो, म्हणजे लक्षात घ्या, एका व्यक्तीला 500 फुटाचा फ्लॅट जर मिळाला एक्स्ट्रा, तर एका फुटाचे 25,000 म्हणून 500 फुटाला जे काय होतील 65 लाख किंवा 80 लाख, त्याच्या 6% 4 ते 5 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी लागते. पण स्वयंविकासात गेलात तर 500 नाही, 1000 नाही, 1500 नाही, 2000 फूट जरी घेतले तरी स्टॅम्प ड्युटी किती? फक्त 1000. हे कोण म्हणते? मी म्हणत नाही, हे जी.आर म्हणते. आता जी.आर तुम्हाला कसा काढायचा? तर फोन काढा, आत्ताच काढा तुमचा फोन, आणि फोन काढा, गुगल मध्ये जा, 13 सप्टेंबर 2019 डिपार्टमेंट ऑफ हाऊसिंग, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, स्वयंविकासाचा जी.आर टाईप करा, तो जी.आर येतो. त्याच्याकरता खर्च लागत नाही. आणखी काय म्हणतंय त्या जी.आर मध्ये? बिल्डरला जर विकासाला आपण परवानगी दिली तर बिल्डरला जीएसटी भरायला लागते. स्वयंविकासात जर आपण आपला परिसराचा विकास केला तर जीएसटी मधला काही भाग माफ भरावा लागत नाही. आपल्या करता जे बांधकाम होतं त्याच्यावर जीएसटी द्यावी लागत नाही. विक्री करता जो बांधकाम होतं त्याच्याकरताच केवळ जीएसटी द्यावी लागते. आणखी काय त्या जी.आर मध्ये म्हटलंय? महानगरपालिकेला भरायचे प्रीमियम, जितका प्रीमियम बिल्डर भरत असेल त्याच्या निम्मा प्रीमियम स्वयंविकासात भरायला लागणार. का बरं एवढे फायदे दिलेत स्वयंविकासाला? कोणी दिले? सरकारने दिले. का दिले हे फायदे? की तुम्ही तुमची जागा स्वतः डेव्हलप करा आणि जितके सदस्य आहेत त्यापैकी प्रत्येकांना घर द्या, याच्याकरता हे कायदे काढले. पण हे कायदे असताना या कायद्याचं उल्लंघन करून 3400 लोकांना घरापासून वंचित ठेवणाऱ्यांना तुम्ही पुन्हा निवडून देणार? सांगा, देणार की नाही ते? मग या करता स्वयंविकासाचे कायदे समजून घेणं आवश्यक आहे. स्वयंविकासाचे कायदे नंतर तुम्हाला प्रश्न विचारायची संधी देतो, आता बसून घ्या. स्वयंविकासाचे कायदे समजून घेतले पाहिजेत आणि स्वयंविकास हा लोकांसाठी, लोकांनी केलेला, लोकांच्या जमिनीवर, लोकांच्या जागेचा, लोकांना घर मिळण्यासाठी विकास आहे आणि तो सरकारच्या मदतीने आपण करत आहोत. स्वयंविकासाची अनेक उदाहरणं मुंबईमध्ये सक्सेस झालेली आहेत. इथून जरा पुढे चारकोपला जा किंवा पलीकडे विलेपार्लेला जा. 400 फुटाचं घर होतं. सर्व बिल्डर मिळून 500-550च्या वर द्यायला तयार नव्हते. ते स्वयंविकासात गेले. आज 1400 फुटाची घरं मिळालेली आहेत, बिल्डिंग तयार आहे. चेंबूरला जा, चित्रा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, त्याचे सेक्रेटरी कृष्णकांत कदम, 380 स्क्वेअर फीटचं घर. कोणताही बिल्डर 550च्या वर द्यायला तयार नव्हता.
ते स्वयंविकासात त्यांनी पुनर्विकास केला। आज प्रत्येक मेंबरला 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळालेला आहे। मुलुंडला पूर्वरंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी 370 स्क्वेअर फीट त्यांच्याकडे होते। कोणताही बिल्डर 500च्या वर 1 फूट द्यायला तयार नव्हता। आज त्यांना 1100 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळालाय आणि वर चित्रा सोसायटीमध्ये घर तर मिळालंच। कदमांना विचारा, दर महिन्याला 40,000 रुपये पेन्शन प्रत्येक मेंबरला मिळत आहे। जा टिळकनगर स्टेशनवर उतरा, पूर्वेला जा, शेल कॉलनी आहे नावाची कॉलनी आहे, त्याच्या चित्रा सोसायटी कुठे आहे ते बघा। कृष्णकांत कदमना भेटा। आज खरं म्हणजे कृष्णकांत कदम, विलेपार्लेचे अध्यक्ष, मुलुंडचे अध्यक्ष, चारकोपचे अध्यक्ष सगळ्यांना इथे आणणार होतो, पण आणण्याची काय गरज आहे? तुम्ही जाऊ शकता, मुंबईत आहात तुम्ही, तिथे गेल्या नाही, त्यांना इथे आणण्यानं तुम्हाला त्यांची बिल्डिंग दिसणार नाही। तुम्ही तिथे जाऊन त्यांचं घर पहा, त्यांची बिल्डिंग पहा, बिल्डरनी दिलेली घरं कशी असतात आणि स्वयंविकासाचं घर कसं असतं। बसा बसा बसा, तुम्ही उठू नका, त्यांना तुम्ही बसा, तुम्ही उठू नका, बसा बसा। तुम्ही बसा, अहो बसा बसा, तुम्ही उठू नका। मला वाटतं औषध जास्त झालेलं आहे बिल्डरनी दिलेलं। असं औषध तरुण पोरांना खूप देतात। स्पोर्ट्स क्लबला 5 लाख, आणखी कशाला 4 लाख हे दिले। त्यांचे 4 लाख घेऊ नका, त्यांच्या 4 लाख लावा, त्यांना लाख नाही लाख। आपलीच जमीन हडप करायची, आपल्याच पोरांना दारू पाजायची, आपल्याच लोकांना पैसे द्यायचे आणि आपल्याच लोकांविरुद्ध त्यांना उभं करायचं। हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे। आम्हाला कोणाकडून लाडू जिलेबी नको, आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनीवर घर पाहिजे। 300 लोक आम्हाला लुबाडून घेऊन जाऊ शकत नाही। 3700 लोकांना घर पाहिजे, त्याच्यात 300 नाही मिळेल, त्यांना आपण बाहेर ठेवणार नाही आहोत। जो कोण या जमिनीच्या सोसायटीचे, या संस्थेचे सभासद असतील, सगळ्यांना घरं मिळतील। हे स्वयंविकासाचा नियम आहे आणि त्या स्वयंविकासाच्या नियमाप्रमाणे आपण चालणार आहोत। स्वयंविकासात हा वेगळा, याला कमी, त्याला जास्त, याला अंडर द टेबल, त्याला ओव्हर द टेबल, याला खंबा, असं काय नाही। जे आहे ते सगळ्यांना सारखं। देशाची घटना म्हणते या देशातला प्रत्येक नागरिक समान आहे, सगळ्याचे अधिकार समान आहे। एका संस्थेमध्ये असणाऱ्या प्रत्येक सभासदाचे समान अधिकार आहे। 300 लोकांचे वेगळे अधिकार आणि बाकीच्यांना काही नाही, हे देशाच्या घटनेला मान्य नाही। त्यामुळे आपण देशाची घटना पाळणारे आहोत, घटनेप्रमाणे चालणारे आहोत, कायदा पाळणारे आहोत, काय द्या असं म्हणणारे नाही आहोत। वाटाघाटी करता, मी गेल्या वेळेला सांगितलं वाटाघाटीचा अर्थ। मला बरेच दिवस वाटाघाटी या शब्दाचा अर्थ कळत नव्हता। वर्सोव्याचं पूर्ण उदाहरण बघितल्यावर लक्षात आलं। ते म्हणतात घाबरू नका, आम्ही वाटाघाटी करतोय। वाटाघाटीचा अर्थ वाटा त्यांचा, घाटा तुमचा। 330 लोक, 3300 लोकांचा घाटा आणि 300 लोकांचा वाटा
अहो 300 पण वाटा मिळेल की नाही माहित नाही, 4-5 लोकांना वाटा आणि बाकीच्यांना वरवंटा. हे आता थांबलं पाहिजे. हे कोण थांबवणार? मी नाही थांबवू शकत. मी तुमच्या संस्थेचा सभासद नाही. सभासदांनी मनात आणलं तर हे धर्मयुद्ध धर्माच्या बाजूने, सत्याच्या बाजूने, इमानदारीच्या बाजूने, गरिबाच्या बाजूने, 3700 मेंबरच्या बाजूनेच हे युद्धाचा निकाल लागणार आणि विजय हा आपला होणार. कोणत्याही परिस्थितीत विजय कोणाचा होऊ शकत नाही. फक्त त्यासाठी गपचूप येऊन तू आमचा आहे ना नात्यातला, मग ते आमच्या नात्यातल्या लोकांना मतं द्या. अरे नात्यातलं म्हणून आमचीच मारली. आता कशी मतं मागायला येणार? 3700 पण नात्यातलेच आहेत. वर्सोव्यातला प्रत्येक माणूस, या गावात राहणारा, संस्थेचा मेंबर, हे सगळेच नात्यातले आहेत. मग बाकीच्यांना रस्त्यावर काढताना तुम्हाला थोडी सुद्धा दया आली नाही? 7 वर्ष आपल्या घरासाठी लढतायत. काय मागताय? तुम्हाला सोनं चांदी थोडंच मागितलंय की या जमिनीवर जे काय बांधकाम होईल त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार कोणी बाहेरच्या बिल्डरला आम्ही देत नाही किंवा बिल्डरच्या दलालांना देत नाही. हा अधिकार 3700 लोकांचा आहे. तो 3700 लोकांनी घ्यावा, एवढंच आपलं म्हणणं आहे. आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनी एक वेगळं कारस्थान करून निवडून दिलेल्या लोकांनाच घराबाहेर काढण्याचा षडयंत्र केलं. असं कोणी करत नाही. आपल्याच लोकांचे, आपलेच कोळी समाज, आपलाच वेसावा गाव, आपलीच जमीन, आपलीच माती, आपलीच माणसं आणि फसवणारे पण आपलेच. आता त्या फसवणाऱ्यांना कानामध्ये काही मंत्र सांगण्याची वेळ आलेली आहे. त्यांना सांगा तुम्ही जे केलं आतापर्यंत ते बास झालं. आता निवडणुका लागतायत आणि त्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही प्रमोशन देऊ. प्रमोशन म्हणजे घरी बसून आरामशीर आमच्यावर राज्य करा. आणि संस्था चालवण्यासाठी आमच्या महिला आहेत, त्या पुरेशा आहेत. महिलांच्या हातात सत्ता दिली की काय होतं हे देशाने पाहिलेलं आहे. इंदिरा गांधींच्या हातात सत्ता आली, पाकिस्तानचे 2 तुकडेच झाले. आमच्या महिलांकडे रोजची धार काढलेला कोयता असतो. त्यामुळे कोण यांना फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याची काय खैर नाही. हे आत्तापर्यंत जे चाललं ते चाललं, पण यापुढे चालणार नाही हे लक्षात ठेवा. सगळ्यांनी मिळून एकी ठेवली पाहिजे. जे आपल्याबरोबर आत्तापर्यंत नव्हते ते जर आले तर त्यांना दुखवू नका, त्यांना वेगळं वागवू नका. आपल्याला कोण आपल्यापेक्षा वेगळे नाहीत, कोण आपल्या जवळचे नाहीत. आपल्याला 3700 लोकांना समान समजून जो काय फायदा या जमिनीतून मिळणार आहे तो सर्व 3700 लोकांना वाटून घ्यायचा आहे. या जमिनीवर आईस फॅक्टरी बनण्याचा सरकारचा निर्णय आहे, तो आपल्याला मिळेल. मार्केट बनवायचा निर्णय आहे, ते मार्केट आपल्या लोकांना मिळेल. इतर अन्य सुविधा, अनेक सुविधा करण्याचा निर्णय आहे, त्याचा GR मी वाचलाय, त्याचं नोटिफिकेशन मी वाचलंय. आणि याची सर्व बेरीज करून जे काय कायद्यानं देण्याची आवश्यकता आहे ते सगळं देऊन सुद्धा इतका FSI मिळतो. FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स, चटई क्षेत्र निर्देशांक, तो इतका मिळतो की हे सगळं बांधून देखील उरलेल्या जागेत
प्रत्येक व्यक्तीला घर मिळणारच. सर्व सभासदांना घर मिळेल. कोणाला मोठं कोणाला लहान असं नाही, सर्व सभासदांना घर मिळेल आणि सगळ्यांना समान समजण्याची समता. ही नेहमी मंदिरात आपण जातो, पूजा होते, आरती होते, त्यानंतर प्रसाद वाटला जातो, तीर्थ दिलं जातं. चमच्याने तीर्थ ज्या वेळेला देता त्यावेळेला गळ्यामध्ये 4 किलोचं सोन्याची चेन घातलेल्या माणसाला बघून तो पुजारी 4 चमचे तीर्थ देतो का? नाही ना देत. तो एकच चमचा देतो. आणि गरीबातला गरीब ज्याच्याकडे खायला नाही त्याला झालं तरी तीर्थ किती दिलं जातं? एकच चमचा दिला जातो. आपल्या मंदिरामध्ये देखील सगळ्यांना समान ठरवण्याची गोष्ट आहे. सत्यनारायणाच्या महापूजेच्या वेळेला प्रसाद केला जातो, तो छोट्या छोट्या वाडग्यांमध्ये केला जातो. करोडपती आला तरी त्याला तेवढाच प्रसाद आणि रोडपती आला तरी त्याला तेवढाच प्रसाद. ही आपली संस्कृती आहे. सगळ्यांना समान लेखण्याची संस्कृती आहे. आणि या संस्कृतीमधूनच स्वयंविकासाचं धोरण हे शासनाने नेमलं. हे चंद्रशेखर प्रभूंचं नाही. कोणीतरी विचारलं वाटतं आमच्या महिलांना, कोण चंद्रशेखर प्रभू? महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आलेला तोच मी चंद्रशेखर प्रभू. MMRDAच्या बोर्डावर 7 वर्ष राज्य केलेला तोच मी चंद्रशेखर प्रभू. अंधेरी पूर्वेला सिप्स झोन, सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन च्या चेअरमन पदी बसलेला तोच मी चंद्रशेखर प्रभू. पूर्ण महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हाडाचा पूर्ण महाराष्ट्राचा अध्यक्ष असलेला तोच मी चंद्रशेखर प्रभू. ड्रग्स अँड फार्मास्युटिकल 75,000 महाराष्ट्रातले फार्मास्युटिकलच्या ज्या कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये 2 कोटी लोक काम करतात, त्या कमिटी करता सरकारने जी समिती नेमली त्या समितीचा चेअरमन तोच मी चंद्रशेखर प्रभू. डिपार्टमेंट ऑफ हाऊसिंगची ॲडवायझरी कमिटी जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने केली त्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ॲडवायझरी कमिटीचा चेअरमन तोच मी चंद्रशेखर प्रभू. आणखी किती ओळख दाखवू हो. पण एक ओळख चंद्रशेखर प्रभूंची लक्षात घ्या. चंद्रशेखर प्रभू भ्रष्टाचार करत नाही, प्रामाणिक आहे, इमानदार आहे, तोडबाजी करत नाही, पैसे घेत नाही आणि कोणाला पैसे घेऊ देत नाही. ही पण ओळख लक्षात घ्या. त्यामुळे माझ्याशी गाठ आहे. जे विचारतात कोण आहे चंद्रशेखर प्रभू, त्यांना मी म्हटलं की मी येईन तेव्हा माझी ओळख करून देईन आणि यावं कोणाला मी कोण आहे ते विचारण्याची हिंमत असेल तर सगळ्यांसमोर आपली ओळख करून देतो. लपून छपून कोणाला ओळख करून देण्याचं नाही. आणि ही ओळख मुख्यमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांच्या पट्टेवाल्यापर्यंत सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे इथे लोकांचं भलं करण्यासाठी आलो. स्वयंविकासामध्ये इतक्या लोकांना आम्ही मदत करतो. कोणाही कडून एकही पैसा फी मी कधी घेत नाही कोणत्याही संस्थेकरता कडून. इतक्या स्वयंविकासाच्या संस्था आम्ही चालवल्या, इतक्या स्वयंविकासाचे प्रोजेक्ट केले, इतक्या प्रोजेक्टमध्ये लोकांना कोट्यावधी रुपयाचा लाभ मिळवून दिला, पण त्यांच्याकडून एक पैसा देखील घेतला नाही. आज ही सभा घेतली, काही दिवसापूर्वीची सभा घेतली, त्याच्याकरता आमच्या भगिनींकडून काही पैसे घेतले का मी? कोणाकडून काही पैसे घेऊन तोडबाजी करणाऱ्यांपैकी मी नाही. मी तोडबाजीच्या विरोधात आहे, दलालांच्या विरोधात आहे,
बिल्डरची दलाली करणाऱ्यांच्या विरोधात आहे, सामान्यांना अधिकार आणि हक्क मिळवून देण्याच्या बाजूने आहे. त्यामुळे सामान्य माणसाला अधिकार आणि हक्क मिळवण्याची वेळ आलेली आहे आणि ती वेळ आपण सगळ्यांनी मिळून करायची आहे. काही दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी आपली सभा झाली होती, त्याच्यापेक्षा आज मोठ्या प्रमाणात आपण हजर राहिलात. यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते आहे की वर्सोवा बदल गया है. अभी परिवर्तनाची लाट आहे आता वर्सोव्यात. अभी उल्लू बनाने का समय निकल गया है. भागो, जनता आई है. लोकांना फसवण्याचा प्रयत्न करू नका, विकत घेण्याचा प्रयत्न करू नका, दारू पाजून फोडण्याचा प्रयत्न करू नका. कोळी इमानदार लोक आहेत, गद्दार नाहीत, बरोबर? त्यामुळे गद्दारी करत नाहीत. ज्यांनी 3400 लोकांची गद्दारी करून केवळ 300 लोकांना घरं देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला, स्वयंविकास त्यांच्या बाजूनं नाही आहे. कायदे बदलले, दुनिया बदलते. आधी मोगल होते, ते निघून गेले. नंतर ब्रिटिश होते, ते निघून गेले. त्यानंतर आता काही लोक बिल्डरांच्या मदतीनं खात होते, तेही निघून गेले. आता लोकांचं राज्य आहे आणि लोक जे ठरवतील तेच स्वयंविकासात होईल आणि स्वयंविकासाचे आम्ही पाईक आहोत. सरकारने केलेल्या कायद्याला धरून ते कायद्याची अंमलबजावणी, सरकारने केलेल्या GR प्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण करणार कोण? आपण करणार. आम्ही केवळ आपल्याला मदत करणार आणि आपण जितक्या वेळेला मदतीचा हात द्याल तितक्या वेळेला आम्ही मदत द्यायला तयार आहोत. आपण जर स्वयंविकासाचा निर्णय घेतला आणि स्वयंविकासाच्या माध्यमातून बिल्डरकडे न जाताना सरकारी योजनेप्रमाणेच स्वयंविकास करण्याचा निर्णय घेतला, तर जर कर्ज पाहिजे असेल तर कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करायला आम्ही तयार आहोत. आर्किटेक्ट किंवा प्लॅन मंजुरी करता वन विंडो सिस्टीम जी सरकारने केलेली आहे त्याच्या माध्यमातून प्लॅन मंजुरी करून देण्यासाठी मदत करायला तयार आहोत. आपल्याला घरं देऊन एक्स्ट्रा एरिया जो निर्माण होईल त्याची विक्री करून त्या विक्रीमध्ये मिळालेल्या पैशातून आपल्याला जी भाडं द्यायचं आहे ते भाडं देऊन आपल्याला जी बांधलेली घरं आहेत त्या बांधलेल्या घरांचा खर्च भागवून महानगरपालिका आणि सरकारला द्यावयाचे पैसे देऊन वर उरलेले पैसे जो फायद्याचे असतील ते सर्व 3700 लोकांमध्ये वाटून देण्याची योजना म्हणजेच स्वयंविकास आहे आणि त्या योजनेकरता मी या ठिकाणी उभा आहे. आपली जमीन 20,000 मीटर. किती मीटर आहे आपली जमीन? 20,000 स्क्वेअर मीटर. या जमिनीवर 33/9 खाली जर याचा पुनर्विकास केला तर 4 FSI अधिक 35% फंजिबल एरिया म्हणजे साधारणपणे 5.5 ते 5.6 FSI येतो. 20,000 गुणिले 5.5 ते 5.6 म्हणजे साधारणपणे 1,20,000 स्क्वेअर मीटर. 1 मीटर बरोबर 10.76 स्क्वेअर फीट. त्याची गुणाकार जर त्याला केला तर साधारणपणे 12 ते 14 लाख स्क्वेअर फीट इथे बांधकाम शक्य आहे. जर 3,000 लोकांना 1 बेडरूम हॉल किचन जरी दिला तरी त्यातून आईस फॅक्टरी बांधून, मार्केट बांधून, हॉल बांधून
सरकारला ज्या ज्या गोष्टी बांधून द्यायच्या असतील त्या सर्व बांधून, आपल्या लोकांना घर बांधून, जे उरलेला एरिया होतोय त्या उरलेला एरिया विकून या सर्व गोष्टींचा खर्च भागवता येतो. लक्षात ठेवा, बांधकामाचा खर्च हा 3 ते 3.5 हजार रुपये पर स्क्वेअर फीट आहे आणि विक्रीचा खर्च कितीला विकतात बिल्डर आज? 40,000 रुपये पर स्क्वेअर फीट मिळेल. बांधकाम 3,500 आणि विक्री 40,000. जाऊ द्या, 40 नाही मिळाले 35 तर मिळतील, 35 नाही मिळाले 30 तर मिळतील, 30 नाही मिळाले 28 तर मिळतील. तेवढे मिळाले तरी सगळ्यांना घर मिळेल आणि घर मिळून त्यानंतर मेंटेनन्स फ्री होईल अशा पद्धतीचा कॉर्पस मिळेल. चित्रा सोसायटीमध्ये दर महिन्याला मेंटेनन्स करता पैसे काढले जात नाही. इमारतीच्या प्रोजेक्टमधून जो फायदा येतो त्यातून मेंटेनन्स फ्री होतं. मुलुंडच्या पूर्वरंगमध्ये पैसे काढले जात नाही, मेंटेनन्स फ्री होतं. चारकोपच्या जिनप्रेममध्ये, चारकोपमध्ये 16 बिल्डिंगी आहेत, त्याच्या जिनप्रेममध्ये म्हणा किंवा श्वेतांबरा म्हणा किंवा बाकीच्या बिल्डिंगीमध्ये कॉर्पसमधून मेंटेनन्स फ्री होतं. म्हणजे घर तर मोठं मिळतंच, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन. बिल्डर वेळेवर कधीच बांधत नाही, 7 वर्षात झोपा काढतोय, आपण वेळेवर बांधकाम करून देणार. बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक कॉर्पस आणि इतका कॉर्पस की मेंटेनन्स फ्री होईल. या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ स्वयंविकासात आपल्याला मिळू शकतात. आणि आज स्वयंविकासाचा पुरस्कर्ता म्हणून, तसे स्वयंविकासाचे पुरस्कर्ते या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः आहेत. त्यांनी सांगितलंय अधिकाऱ्यांना की जे अधिकारी स्वयंविकासाला अटकाव करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची हिम्मत ही सरकारची आहे. त्यामुळे कोण अधिकारी स्वयंविकासाला जर आडवा येत असेल तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी लागेल, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आज या ठिकाणी गेल्या वेळेला मी पाया रचला, आज त्याच्यावर इमारत हळूहळू बांधण्याचं चालू आहे. आणि एवढ्यावर नाही, 3,700 लोक आता निवडणुकीत भाग घेतील आणि प्रामाणिक माणसं निवडून देतील. वाटमारी करणारी, दलाली करणारी, पोरांना खंबा गाडून त्यांना दारू पाजणारी, लोकांना लुटणारी अशा लोकांना निवडून देणार नाही, प्रामाणिक लोकांना निवडून द्यायचं. घरामध्ये मुलगी वयात आल्याबरोबर आपण तिला स्थळ बघायला जातो. जेव्हा मुलगा शोधायला जात असताना एखादा मुलगा अड्ड्यावर पिऊन टाईट असेल तर अशा मुलाला आपण मंजूर करतो का आपल्या मुली करता? एखादा मुलगा डान्स बारमध्ये पैसे उडवत असेल तर त्याला मंजूर करतो का आपल्या मुलीला हे करताना? एखादा मुलगा तमाशा बघायला जात असेल त्याला मंजूर करतो का आपण मुलीला जाताना? आपण असा बघतो की बाबा माझ्या मुलीला नीट वागवेल, नीट नांदवेल, तिचं पोट भरण्या इतपत काहीतरी कमवेल, दारू पिऊन तिच्याकडूनच पैसे घेऊन तिला मारणार नाही, अशा पद्धतीचा मुलगा आपण जसं आपल्या घरामध्ये लग्न कार्याच्या वेळेला शोधत असतो तसंच आपल्या संस्थेचे पदाधिकारी निवडत असताना ज्यांनी आपल्याला फसवलं अशांना निवडून देणार का? ज्यांनी आपले पैसे काढले त्यांना निवडून देणार का? ज्यांनी आपल्या पोरांना दारू पाजून खराब केलं त्याला निवडून देणार का? ज्यांनी आपल्यातून निवडून दिलेल्या लोकांना फोडून पलटूराम केलं त्याला निवडून देणार का? जो सातत्यानं येऊन मी तुमचा नात्यातला आहे, माझं नातं आहे, मला मत द्या म्हणून सांगणाऱ्या अशांना निवडून देणार का? प्रामाणिकपणे तुमच्याकरता काम करणाऱ्याला निवडून देणार? सांगा, काय करणार तुम्ही? प्रामाणिक माणसाला निवडून देणार का? किती जण देणार प्रामाणिक माणसाला निवडून?
कॅमेरा फिरवा बाबा, हात वर ठेवा. ओ कॅमेरा फिरवा, किती जण देणार ते बघा. हात वर करा. 2 मिनिटं हात दुखेल, काय हरकत नाही, पण कॅमेरा तर फिरू द्या. मग आज ठरलं ना, ठरलं की नाही? आपण प्रामाणिक लोकांना निवडून द्यायचं, चांगली माणसं. ताई, आता प्रामाणिक लोक निवडण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. अशी माणसं निवडू नका की पुन्हा तुमची मतं घेऊन तुमच्याच विरोधात काहीतरी करतील. आणि ज्याला उभं कराल त्याच्याकडून आधी राजीनामे लिहून घ्या. त्यांनी जर पलटी मारली की त्याचा राजीनामा सबमिट. जो राजीनामा ऍडव्हान्स मध्ये लिहून द्यायला तयार आहे अशालाच आपण निवडणुकीत उभं करा. हा ॲडव्होकेट तयार करून देतील. आधीच सांगायचं, माझी तब्येत बिघडली आहे, माझ्यावर कोणाचा दबाव नाही, मी राजीनामा स्वखुशीनं देतोय, हे आधीच लिहून घ्यायचं. त्यांनी निवडून आल्यानंतर काहीतरी हालचाल इथली तिथे केली की मुल्ला अँड मुल्ला करून टाकेल त्याचं. बरोबर. आता कोर्टात पण लढायचं आहे, निवडणुकीत पण लढायचं आहे, स्वतःच्या अधिकाराकरता लढायचं आहे, स्वयंविकासाकरता लढायचं आहे, आपल्या घराकरता लढायचं आहे. पण एक विनंती आहे, आपण इथे कौन बनेगा करोडपती खेळायला नाही. मी काय अमिताभ बच्चन नाही. तुमच्याबरोबर खेळायचा आणि तुम्हाला घर द्यायचं आणि उद्या घर विकून जायचं. अरे आज मी एका घरात गेलो, तिथे एक बाळ होतं 1.5 वर्षाचं. तो जेव्हा 25 वर्षाचा होईल, ग्रॅज्युएट होईल, तेव्हा तो वर्सोवाच्या चांगल्या घरात राहील. त्याच्याकरता ही मेहनत आहे. ही मेहनत तुमच्याकरता नाही. तुम्ही बिल्डरकडे गेलात तर पुढच्या पिढ्या तुमचं नाव घेणार नाही. तुम्ही जर स्वयंविकासात जाऊन पुढच्या पिढीला चांगलं घर सोडलात तर किमान तुमच्या फोटोला महिन्यातून एकदा तरी फडकं मारतील. बरोबर. मग ठरलं का आपलं? मग आता बदल नाही, पक्क ठरलं. हा, मग आता फायनल आपण स्वयंविकासात जायचं. जितक्यांदा तुम्ही बोलवणार, तुम्ही निर्णय घेतलेल्या दिवसापासून घराच्या चाव्या तुमच्यापैकी प्रत्येकांना देईपर्यंत जितक्यांदा माझी येण्याची गरज आहे तितक्यांदा मी तुमच्याकडून 1 पैसा न घेताना मदत करायला तयार आहे. मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. फार कमी लोकांना माहिती आहे माझा वर्सोवाशी काय संबंध आहे ते. आपल्यापैकी किती लोकांना सासून डॉक माहिती आहे? सासून डॉकच्या समोर पूर्णिमा हॉटेल आहे, ते माझ्या वडिलांचं होतं. आणि आलेल्या सर्व बोटींना गुलगुले, पुरी भाजी, शिरापुरी, शेवपुरी, कुर्मापुरी तयार करून माझे वडील देत होते. सकाळी 4 वाजता जाऊन तिथे बसत होते. या वेसाव्यात प्रत्येक लग्नाला मी लहान होतो तेव्हापासून इथे आलेलो आहे. त्यामुळे माझे संबंध या गावचे आजचे नाही, माझ्या जन्मापासून 60 वर्षापासून माझे या गावचे संबंध आहेत. किती जणांच्या लग्नाला मी आलो आहे मलाच आठवत नाही. मी लहान होतो, वडील घेऊन यायचे. आम्ही सासूंडॉकमध्ये बोटीत बसायचो आणि इथे घेऊन यायचे तेव्हा आम्हाला. मी किती वेळा त्या बोटीमध्ये कारंजाला गेलो आहे, किती वेळा सातपाटीला गेलो आहे. माझं बालपण सासूंडॉकच्या बोटीमध्ये खेळण्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे कोळी समाजाचे माझ्यावर खूप उपकार आहेत. आता ते फेडण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी तुमच्याकडे आहे. वर्सोव्याचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. ते माझे वडील माझ्यासोबत 102 वर्षाच्या वयापर्यंत होते आणि शेवटपर्यंत वर्सोव्याच्या कोळ्यांच्या विषयी माझ्याशी बोलत होते. त्यामुळे
मी इथे तुम्हाला मदत केली तर ते जिथे असतील तिथून मला आशीर्वाद देतील. त्यामुळे आपण आता काळजी करायची नाही. मी खंबीरपणे तुमच्या मागे आहे. सरकार, शासन, कायदा सर्व तुमच्या मागे आहेत. आणि जे म्हणतात की प्रभू कोण, त्यांना मी ओळख करून दिलेलीच आहे. आता आपलं ठरलेलं आहे, आपण स्वयंविकास करायचा आणि स्वयंविकासाच्या मार्गाने पुढे जायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.